हॅलो फ्रेंड्स, ऋतुजाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आषाढी एकादशी जवळ आली की घराघरात उपवासाच्या तयारीला सुरुवात होते. अशाच खास दिवसासाठी आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी साबुदाणा थालीपीठ. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. या थालीपीठाचं खरं रहस्य म्हणजे योग्य प्रमाण. त्यासाठी सर्वात आधी मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. ते हलक्या हाताने चोळून शक्य तितकी साल काढून घ्यायची आहे. आणि आता हे शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये घालूया आणि मिक्सरमधून जाडसर फिरून घेऊया. या शेंगदाण्याची बारीक पावडर नाही करायची आहे, अगदी जाडसर वाटून घ्यायचं आहे. बघा, शेंगदाणे छान जाडसर वाटून झाले आहेत. आता एका ताटामध्ये भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे. जवळपास 6 तास हा साबुदाणा भिजवलेला होता. हा साबुदाणा कमी पाण्यात भिजवल्यामुळे छान मोकळा झाला आहे. आता एका ताटामध्ये हा साबुदाणा काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये 4 ते 5 उकडलेले बटाटे मॅश करायचे आहे. बटाटे थोडे जास्तच घ्यायचे म्हणजे आपल्या थालीपीठाला बाइंडिंग छान येईल. आता यामध्ये तयार केलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा. त्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या. आता चवीनुसार सैंधव मीठ घालायचं. उपवास नसेल तर तुम्ही दुसरं मीठही वापरू शकता. यामध्ये थोडीशी मिरेपूड घालूया, यामुळे थालीपीठाला छान स्वाद येईल. आता सगळं मिश्रण एकजीव करून थालीपीठासाठी पीठ मळून घेऊया. तर आपलं पीठ मळून झालं आहे. आता थालीपीठ थापण्यापूर्वी आपण तवा अगोदरच गरम करायला ठेवूया. चला तर आता थालीपीठ थापून घेऊया. त्यासाठी एक प्लास्टिकची कॅरी बॅग घ्यायची आहे. त्यावर थोडं शेंगदाण्याचं तेल किंवा तूप लावायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही खाद्यतेल वापरू शकता. आता आपण तयार केलेल्या पिठाचा एक गोळा हातावर घेऊन व्यवस्थित गोल करून घ्यायचा. हातावर थोडा थापून प्लास्टिकच्या कॅरी बॅगवर व्यवस्थित पसरवून घ्यायचा. हे थालीपीठ थापताना ते हलक्या हाताने सर्व बाजूंनी सारखं पसरवून घ्यायचं आहे. आता थालीपीठाच्या मधोमध एक छोटंसं छिद्र पाडायचं आणि थालीपीठ थापून झाल्यावर गरम तव्यावर तेल टाकून घ्यायचं. हे तेल सगळ्या साईडने पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं थालीपीठ सगळीकडून भाजलं जाईल. आता हलक्या हाताने कॅरी बॅगवरून थालीपीठ काढून गरम तव्यावर टाकूया. आता थालीपीठाच्या बाजूंनी आणि मधोमध थोडंसं तेल सोडूया, म्हणजे आपले थालीपीठ छान खुसखुशीत होतील. आता व्यवस्थित थोडं भाजल्यावर थालीपीठाच्या कडा हलक्या हाताने मोकळ्या करून घेऊया. त्यानंतर व्यवस्थित पलटवून दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया. बघा, थालीपीठाची एक साईड तर अगदी परफेक्ट सोनेरी भाजली गेली आहे. तर बघा, आपला क्रिस्पी साबुदाणा थालीपीठ तयार आहे. आता हे थालीपीठ एका ताटात काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने उरलेले थालीपीठही तयार करून घेऊ. हे थालीपीठ होईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे साबुदाण्याचं थालीपीठ भाजायला थोडा वेळ लागतो, पण संयम ठेवला तर ते अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत होतं. तर बघा, किती सुंदर सोनेरी रंग आला आहे आपल्या थालीपीठांना. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं परफेक्ट थालीपीठ तयार आहे. या साबुदाणा थालीपीठाचा दही आणि लोणीसोबत स्वाद आणखी खुलून येतो. तर तुम्हाला ही उपवासाची रेसिपी जर आवडली असेल तर आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.